परीक्षा संपलेल्या आहेत आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे मुलं घरी असल्यामुळे आता मुलं खायला बरेच काही काही पदार्थ मागतात. आज आपण पाहणार आहोत बाजारात जसे किंवा हॉटेलमध्ये जसे भेटतात तसे स्माइली आणि त्याचबरोबर रिंग्स. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या रेसिपीला वेळ न घालवता आपण सुरुवात करू. स्माइली आणि रिंग्स बनवण्यासाठी मी इथे 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटा जास्त उकडून घ्यायचा नाहीये. त्याची आता आपण साल काढून घेऊया. हे जवळपास अर्धा किलो इतके बटाटे आहेत. आता आपले बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इथे आपल्या सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे. बटाटा आपला किसून आपल्याला घ्यायचा आहे. ज्या बाजूने किसणीचं मोठे होल्स आहेत तिथून आपण एक किसून घेऊयात. जास्त आपल्याला बारीक गाळ करायचं नाहीये. अशा पद्धतीने आपण तिन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. हे आपण बऱ्याचदा विकत आणतो, पण घरी बनवण्याची खूप वेगळीच मजा आहे. आता आपण पाहू शकता इथे बघा, हे जास्त गाळ झालेलं नाहीये. अशा पद्धतीने आपले तिन्ही बटाटे किसून झालेले आहेत. 3 बटाटे असल्यामुळे मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवरची पावडर घेतलेली आहे. आता ही पावडर आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपण हवं तर कॉर्नफ्लॉवर नसेल तर आपण कॉर्नफ्लॉवर ऐवजी आपण पोहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घालू शकता. यामध्ये दुसरं काही घालायचं नाही. चवीपुरतं मीठ घालायचं आहे फक्त. हे थोडंसं एकजीव करताना हाताला चिकटतं, म्हणूनच बटाटा कमी शिजवायचा. आता हे आपल्याला चांगल्याचा गोळा करून घ्यायचा आहे. आपण हवं तर त्या हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता. हे बघा, मी तेल लावलेलं आहे म्हणजे मला ते एकजीव करायला जास्त त्रास होत नाहीये. आता ह्या 3 बटाट्यापासूनच मी तुम्हाला स्माइली आणि रिंग दाखवणार आहे. याचे 2 वेगवेगळे गोळे करून घेते मी, म्हणजे एकाचे आपण स्माइली बनवूया आणि दुसऱ्याचे रिंग्स बनवूया. आहे त्याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि सिझलिंग, जे पिझ्झा बरोबर आपल्याला पॅकेट येतं ते किंवा बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं. तर हे आपल्याला चांगलं एका साईडला ठेवायचं आहे. त्याची प्रोसेस आपण नंतर पाहू. आता हा जो आपल्याला स्माइली बनवायचा आहे तो गोळा आपण घेऊ. एक बटर पेपर घ्यायचा किंवा प्लास्टिकचा पेपर घेतला तरी चालेल. आता मी हा जो गोळा बनवून घेतलेला आहे तो या बटर पेपरवरती ठेवते. त्याच्या आधी मी थोडासा कॉर्नफ्लॉवर खाली टाकते, म्हणजे चिटकू नये. किती जरी नाही म्हटलं तरी ते खाली चिटकतं. त्याच्यासाठी अगोदरच आपण थोडीशी कॉर्नफ्लॉवरची पावडर खाली लावून घ्यायची आणि त्याचबरोबर लाटण्याला थोडंसं तेल लावलं तरी चालेल, म्हणजे ते चिकटणार नाही. आणि हे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. जवळपास 1 सेंटीमीटर इतकी ह्याची जाडी असायला हवी. आता आपल्याकडे काही साधन उपलब्ध असेल, काही कटर म्हणा किंवा एखादं झाकण म्हणा, त्याच्या साहाय्याने आपण असे गोलाकारे स्माइली कट करून घेऊयात. आपण पाहू शकता. आता जे बाकीचा गोळा उरलेला होता त्याचाही मी पुन्हा स्माइलीज बनवते, गोल गोल बनवून घेते. कारण की आपण गोल काढल्यानंतर जे पीठ शिल्लक राहतं त्याचं पुन्हा आपल्याला ते एकजीव करून पुन्हा त्याचे गोलाकार असे करून घ्यायचे आहेत. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्यालाही प्रश्न पडतो की बाहेरचं जे असतं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, मग ते मुलांना द्यावं की न द्यावं. त्यासाठी हे पदार्थ आपण घरी बनवले तर अतिउत्तम. आता हे अशा पद्धतीने हे आपण सर्व करून झालेले आहेत आपले गोल. आता याला आपल्याला शेप द्यायचा आहे. तर आपण हवं तर कशाने मी ते डोळे काढते. माझ्याकडे स्ट्रॉ आहे. आता चमच्याचं जे पुढचं टोक आहे त्याने आपण त्याचं स्माइल काढूया अशा पद्धतीने, किंवा आपण एखाद्या काडीने काढू शकता किंवा आपल्याकडे जे काही उपलब्ध असेल. तर हे आपण पाहू शकता की आपली मस्त स्माइली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व स्माइलीनं डोळे आणि तोंड काढून घेऊया. हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि करायलाही खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे केल्यानंतर आपली मुलंही खुश होतात. अशा पद्धतीने आपल्या सर्व स्माइली करून झालेल्या आहेत. आता आपण दुसरं करणार आहोत रिंग्स. आता हे अगोदरच आपण तर ते हे टाकून घेतलेलं होतं, चिली फ्लेक्स आणि सिझलिंग. आता याच्यामध्ये मी चीज घालते. तर आपल्याला याचा थोडासा वेगळा फ्लेवर द्यायचा आहे. चीज घालूया आपण. इथे 2 क्यूब्स घेते मी. आपण कोणत्याही कंपनीचं चीज वापरलं तरी चालेल. चीज घातल्यानंतरही आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मस्तपैकी मी दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते. दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आणि ह्याच्या रिंग्स करून घ्यायच्यात.
आता मी ते चीजमुळे ते थोडंसं चिकट होतं, म्हणून मी ते हातानेच करून घेते, कारण की हे जर आपण लाटायला किंवा थापायला गेलं तर ते व्यवस्थित होणार नाही, चिटकून बसेल. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व मस्त रिंग्स करून घेतलेले आहेत. आता चांगलं तेल तापत ठेवूया. आपल्याला मध्यम आचेवरती हे सर्व तळून घ्यायचं आहे. तेल तापलं की यामध्ये आपण स्माइली सोडूया. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्त स्लो किंवा जास्त हाय नसावी. मध्यम आचेवरतीच, म्हणजे मध्यम गॅसवरती आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे. त्याला जोपर्यंत चांगला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. हे पहा, आपले स्माइली तयार झालेले आहे आणि तेलातही त्या हसतच आहेत. आपण पाहू शकता. असे पदार्थ करायला खरंच खूप मजा येते, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. आता हे मी सुरुवातीला 4 स्माइली टाकल्या होत्या. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे आलटी-पालटी करायचं आहे. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो. बऱ्याचदा काय होतं की आपण कुठे कॅफेमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो तर मुलं हमखास हे ऑर्डर करतात. आता आपण पाहू शकता, याला मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. शक्यतो गरम पदार्थ प्लास्टिकच्या प्लेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये काढायचे नाही आहेत. स्टीलच्या ह्याच्यामध्ये मी काढून घेते. ते थंड झाल्यानंतर तुम्ही थंड झाल्यानंतर तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवू शकता. आता इथे पाहू शकता आपण. आता स्माइली सगळं मी करून घेतलेले आहेत. आता मी रिंग दाखवते. बघ, एक एक करून रिंग इथे सोडून घेते. स्माइली ह्या एकाच वेळेला मी काढलेल्या आहेत, तर रिंग तसं करायचं नाही. रिंग थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायच्यात आणि त्या डबल तळायच्या आहेत, कारण की चीज घातल्यामुळे त्याचं डबल तळल्या तरच त्या थोड्याशा क्रंची होतील, नाहीतर त्या लूज होतील. अशा पद्धतीने या रिंग थोड्याशा तेलामध्ये तयार झाल्या की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. एका वेळेला पूर्ण कुक करायचे नाही, काढून घ्यायच्या आणि पुन्हा गरम तेलामध्येच हे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण हे इथे तळत आहोत, पाहू शकता आपण. आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आपल्याला या सुरुवातीला पूर्ण कुक करून घ्यायचे आहेत. बघा, हे अजून पूर्ण गोल्डन झालेले नाही आहेत. हे आता आपण काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर ह्या पुन्हा मी गरम तेलामध्ये एकदम घालते, म्हणजे ते क्रिस्पी होतील. अशा पद्धतीने गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा ते 1 मिनिट चांगल्या ह्या फ्राय करून घ्यायच्या आहे, जोपर्यंत यांना गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत. आपण पाहू शकता, खूप सोपी प्रोसेस आहे. थोडंसं कसं आपण एखादा नवीन पदार्थ करतो तर थोडंसं आपल्याला घाबरायला होतं. आता हे मस्तपैकी आपल्या इथे रिंगही तयार झालेल्या आहेत. आपण हवं तर आपल्याकडे एखादं कटर असेल तर त्याच्या साहाय्याने आपण रिंगचा आकार देऊ शकता, पण मी हाताच्या साहाय्याने दिलेला आहे, कारण की मी यामध्ये चीज घातलेलं होतं. मस्त यांनाही आता गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण या रिंगही बाहेर काढून घेऊयात. आपण पाहू शकता, मस्त आपल्या रिंगही तयार झालेल्या आहे आणि रिंग मस्त फुललेले आहेत. हे पाहू शकता आपण, आपल्या रिंग्सही तयार झालेल्या आहे. परफेक्ट. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपण जर आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.